ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर 2 दिवसांपूर्वी एका मराठी ग्राहकाला परप्रांतीय दुकानदारानं मारहाण केली। त्यावरून ठाण्यात एक मोठा वाद रंगला। त्यावरून राजकीय नाट्यही घडलं। याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। हे सीसीटीव्ही फुटेज आहे ठाणे रेल्वे स्थानक परिसरातलं। 2 दिवसांपूर्वी या भागात एका मराठी ग्राहकाला रिचार्जच्या मुद्द्यावरून अमराठी दुकानदाराने अमानुषपणे मारहाण केली। पण या ग्राहकाने माजी खासदार राजन विचारेंकडे धाव घेतली। राजन विचारेंनी त्या दुकानदाराला आपल्या कार्यालयात बोलवलं आणि त्यानंतर काय घडलं तुम्हीच पहा। त्या ग्राहकाने दुकानदाराच्या कानशिलात लगावली आणि आपला संताप व्यक्त केला। मात्र या प्रकरणाचे हळूहळू राजकीय पडसादही उमटू लागले। आता मराठी अमराठी वादात मनसे उडी मारणार नाही असं होणार नाही। या मारहाणी विरोधात अविनाश जाधव आक्रमक झाले। काल ठाण्यामध्ये एका मराठी माणसाला 4 व्यापाऱ्यांनी मिळून मारलं। त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचं काय मत आहे? कुत्र्यासारखा रस्त्यात तुडवून एका मराठी माणसाला भारतीय जनता पक्ष 4 व्यापाऱ्यांनी मारलं। मग आता आम्ही काय करायला हवं आहे? मग आम्ही तर लाखोचा मोर्चा काढायला हवं आहे। पण जर तुम्ही आम्हाला हे सगळं बंद करून आणि हे सगळं करून जर आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची गाठ आमच्याशी आहे। हे भारतीय जनता पक्षाचे जे काही एजंट लोक जे काही कामं करतात ना मराठी माणसाच्या विरोधात, ते बंद करावं। दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर परप्रांतीय दुकानदार वटणीवर आला। राजन विचारे सरांकडे कधी गेला होता तुम्ही? त्यांनी कधी? दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलवलेलं की तुम्ही स्वतःहून गेला? स्वतः गेलो। त्यावेळी तो व्यक्ती पण तिकडे होता ज्याला मारहाण झाली होती? हो। मग तेव्हा काय बोलले राजन विचारे सर? तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? काही नाही, आम्हीच स्वतः सरेंडर बोललो की आमची चुकी झाली आहे आणि आम्हाला पाहिजे तर त्या व्यक्तीला जे पण आमच्यामुळे खर्च झाला आहे हॉस्पिटलाइज ते आम्ही द्यायला तयार आहे आणि त्याने पाहिजे तर आम्हाला कानाखाली एक वाजवून द्या, म्हणजे आम्हाला आमची चुकीचं आम्हाला माहीत पडेल। मात्र मारहाणीच्या या मुद्द्यावरून विधानसभेबाहेर आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिल्यात तेही ऐका। ही जी बाचाबाची किंवा मारामारी किंवा हात उचलणं झालेला आहे, हा वाद मराठी अमराठी नाहीये। हा कुठच्याही भाषेचा वाद नाहीये। तो व्यापारी जो होता त्यांनी कोणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी देखील हात उचलला। जो दुसरा विषय जो राजन विचारे साहेबांचा एक व्हिडिओ आलेला आहे, त्यांनी तिकडच्या एका स्थानिक व्यक्तीला जो आमचा पदाधिकारी आहे 5-6 लोकांनी त्याला फोन चार्जिंगवरनं मारहाण झाली, ती पोलीस कंप्लेंट झाली आणि त्याच्यावरनं ही बाचाबाची झालेली आहे। एवढा ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजारमध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना। ताकद आहे ना तुमच्या? ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही, अल्लाह अकबर सोडून। मग तिथे काय नाही त्यांचे थोबाड फोडायची हिंमत करत, तिथे काय नाही एका फेरीवाल्याला पकडत। आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार। मीरा रोड आणि ठाणे गेल्या 2 दिवसात मुंबईच्या आसपास घडलेल्या 2 घटनांनी मराठी आणि परप्रांतीय मुद्दा पुन्हा एकदा पेटल्याचं दिसून आलंय। अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।